येता जाता किचन मध्ये असं काही खाल्लं, उघडली बरणी खाल्लं, आलं इन्शुलिन बाहेर. साखर बंद करतात लोक, तो बिन साखरेचा चहा असतो आणि त्यासोबत खातात बिस्किट. पण उगाच ते सगळं कट डाऊन करणं आणि मग त्याचा गिल्ट येतो, नंतर एक नॉर्मल टेंडन्सी असते आणि मग त्याने स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला की परत शुगर वाढणार. आपण अशा वे मध्ये थोडंसं मॉडिफाय करू शकतो. सगळे क्रॉनिक डिसऑर्डर्स येतात, म्हणजे डायबिटीज, थायरॉइड, पीसीओएस, त्यानंतर हायपरटेन्शन. साधारण आपल्याला वाटतं की गोड बंद किंवा बाहेरचं बंद ते आलंच, पण आपण विसरतो की आपला घरीच धान्याचं जे ओव्हर कन्झम्पशन होतंय, ग्रेन्स ओव्हर कन्झम्पशन, हे आपल्याला आता कमी करणं गरजेचं आहे. दिवसभरात सारखी चहा कॉफीची आम्हाला सवय आहे, तर हे खरंच काही त्याचं आहे का? फायदा होतो किंवा लॉस तर होत नाही ना? ब्रेकफास्ट नंतर लंच, लंच नंतर लगेच डिनर असं करत नाही. सो आपण काय करतोय, तर आता रोजचं आपलं ताट वाढलंय, तर ते मग काय त्या ताटाकडे काय म्हणून पाहावं, त्याच्यात अट्रॅक्शन म्हणून? म्हणजे एकदम साग्रसंगीत स्वयंपाक, त्याला आपण थोडंसं छेद देऊन ना आपण ते रेग्युलराइज करायला पाहिजे. माझं कोलेस्ट्रॉल हाय आहे, आता माझं काही खरं नाही, किंवा त्याला कोणतरी म्हणतं एवढं हाय कोलेस्ट्रॉल आहे, तुझं काही खरं नाही. तर खरंच हे कोलेस्ट्रॉल एक तर वाईट आहे का? की जे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे, पण कोलेस्ट्रॉल हे अत्यंत गरजेचं कॉम्पोनंट आहे आपल्याला. ब्रेकफास्ट आयडियली काय असला पाहिजे आपला? तूप असं सोफ्यावर बसलोय आणि खातोय असं आपण करूच शकत नाही. त्यामुळे त्याचं प्रमाण हे म्हणजे लगेचच थांबणार आपण 1 चमचा खाल्ल्यानंतर, मॅक्स 2 चमचे. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपण उगाचच म्हणजे कारण नसताना जर सगळ्यावरती चीज घालतोय. प्रॉब्लेम म्हणजे काय आहे, आपण अजूनही ह्या साखर कमी करणं आणि मग त्यात मग गुळ घालतो साखरेच्या ऐवजी. आपण इथेच खूप प्रायमरी स्टेजला आहोत. तुम्हाला शुगर लागली किंवा डायबिटीज आता चालू झाला असं होतं आणि तो लागलाच आता लाईफ टाईम, असं आपली एक धारणा होऊन जाते. आता काय होतंय, तेव्हा आपण ऍक्शन घेतली नाही, मग डायग्नोज झालं तर डायबिटीज. आता आपला फोकस होतोय फक्त त्या नंबरला कमी करायचं. किराणा दुकानात मापटं असतं असं धान्याचं, ते असं टाकतात वजन बघायला, तर छोट्या साईजचं असतं टिल मोठ्या साईजचं. तर तुम्ही दाणे जरी खाल्ले तरी ते एक छोटं पडणार आहे, म्हणजे काय की इन्शुलिन येणार आहे बाहेर. जनरली कित्येक लोकांचं मी पाहिलं ना की ज्यांना तर डायबिटीज डिटेक्ट झालाय, समजा आता सांगितलं साखर बंद करा, चहा साखर घ्यायची नाही, तर त्यांचं असं होतं मग आम्हाला नकोच तो चहा. तर इथे मला हा प्रश्न डोक्यात आला की चहाला असा सक्षम पर्याय साखर नसताना काय आहे? सगळ्या गोष्टीची चव खूप महत्वाची असते. सगळी गोष्ट जिभेवरून जाणार, त्यामुळे चव पाहिजे आणि चव असेल ती लॉंग टर्म राहते. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये आणि नवीन वर्षामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 2025 सालचे आपले 51 एपिसोड्स आपण बरोबर होतो. 52वा एपिसोड आपण मुद्दाम हेल्थ रिलेटेड टॉपिकवर केला होता आणि आता या नवीन वर्षात आपण एका नव्या दमाने, नव्या वेशात आणि नव्या आवेशात असा आपण त्याच्यामध्ये एंट्री करत आहोत. हेल्थ हा आपला मूळ गाभा असतो, मूळ थीम आपली हेल्थ रिलेटेड एपिसोड अशी असते. आणि मागच्या एपिसोडमध्ये मी म्हणल्यानुसार की आजार होऊ नये म्हणून जी काळजी घेण्यासाठी आपण एपिसोड करतो, त्याचबरोबरीने हेल्दी कसं राहता येईल आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये. निरोगी राहणं म्हणजे नक्की काय असतं, हेल्थची डेफिनेशन नक्की काय असते, त्यानुसार आपली जीवनशैली आपल्याला करता येईल का, हाच मुख्यतः आपला यापुढचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील. आणि त्या दृष्टीनेच हा आजचा एक नवीन एपिसोड ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी. आहार म्हणजे काय, काय खावं किंवा काय खाऊ नये असे एपिसोड आपण नेहमी ऐकत असतो. एक नवीन मला त्यातली ब्रँच कळली की फंक्शनल मेडिसिन हा शब्द ह्यापूर्वी मी कधी फारसा ऐकलेला नव्हता किंवा असा कोर्स केलेला कुणी व्यक्तीला मी भेटलेलो नव्हतो. योगायोगाने एका डॉक्टरांची माझी भेट झाली आणि त्या फंक्शनल मेडिसिन असं त्यांनी कोर्स केलेला आहे हे जेव्हा मला कळलं, तेव्हा मी त्यांना मुद्दाम विचारलं की ह्यामध्ये नक्की काय येतं. तर ह्यामध्ये नक्की काय येतं हे आपण त्या एपिसोड दरम्यान ऐकूया. आजच्या एपिसोडची एक स्पेशालिटी आहे की आपल्याकडे वय वर्ष 86 असा आपण डॉक्टर अनिल गांधी सरांबरोबर एपिसोड केला होता, जे आपल्या इथे आत्तापर्यंत आलेले सर्वात ज्येष्ठ डॉक्टर होते. आजच्या आपल्या जे डॉक्टर आहेत त्या आपल्या एपिसोडमधल्या सगळ्यात यंग डॉक्टर आहेत, ज्या MBBS झाल्यानंतर नुकतंच त्यांनी आता ते फंक्शनल मेडिसिन करून त्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात.
डॉक्टर मृदुल देशपांडे अशा आजच्या आपल्या डॉक्टर गेस्ट आहेत आणि त्यांचं आपण आज या स्वागत करूयात आपल्या कार्यक्रमामध्ये. तर हॅलो डॉक्टर मृदुल, आमच्या या जगण्यातील काहीच्या नवीन वर्षाच्या पहिल्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर मृदुल देशपांडे. मी MBBS व फंक्शनल मेडिसिन प्रॅक्टिशनर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे. डायबिटीज, PCOS, थायरॉइड या अशा लाईफस्टाईल डिसऑर्डर्सवर न्यूट्रिशनल मॅनेजमेंटवर आधारित उपचार मी करते. चेंज अँड डिव्हॉल्व फंक्शनल मेडिसिन क्लिनिक, कोथरूड इथे सध्या मी प्रॅक्टिस करते. तर आमच्या ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आहार हा विषय आपण मुख्यतः म्हणतो, पण आम्हाला मेनली फंक्शनल मेडिसिन हेच जास्त ऐकण्यात इंटरेस्ट आहे. 50 नंतरचा जास्त आपण ह्याच्या बोलतोय, कारण आमच्या चॅनल बरेचसे जास्त त्या वयोगटातले लोक जास्त पाहतात एपिसोड्स. तर एक थोडक्यात आम्हाला फंक्शनल मेडिसिन म्हणजे खरं तर नक्की काय असतं हे ऐकायला नक्की आवडेल. फंक्शनल मेडिसिन याचा अर्थ असा आहे की रूट कॉज अप्रोच. जेव्हा आपल्याला कुठलाही एक आजार होतोय आणि तो क्रोनिक आजार आहे, म्हणजे दीर्घकाळ चालणारा आजार आहे, तर त्याचा रूट काय आहे, त्याचं मूळ काय आहे हे पहिले ऍड्रेस करायचं आणि त्याच्यावरती रेमेडी किंवा ट्रीटमेंट करायची आणि मग लक्षणांवरती आपण काम करायचं. तर हा जो रूट कॉज अप्रोच आहे त्याचा अर्थ फंक्शनल मेडिसिन. अच्छा, आणि मग त्याच्या अंडर काय काय गोष्टी येतात म्हणजे? तर ह्या फंक्शनल मेडिसिन अप्रोचच्या अंडर सगळे क्रॉनिक डिसऑर्डर्स येतात. म्हणजे डायबिटीज, थायरॉइड, PCOS, त्यानंतर हायपरटेन्शन, हे जे सगळे आहेत. आणि ह्याला हे डिसऑर्डर झाल्यानंतर त्यापासून अजून होणारे जे काही ब्रांचेस सगळे येतात, फॅटी लिव्हर असेल, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, हे सगळे डिसऑर्डर्स जिथे आपण सप्लिमेंट्स किंवा मेडिसिन्स देतो फक्त आणि ते लक्षणं, सिम्पटम्स सप्रेस करतो, इन्स्टेड ऑफ दॅट ह्याचं काय रूट कॉज आहे, काय झालं नक्की आणि डायबिटीज झालाय, हे ऍड्रेस पहिलं केलं जातं, ते फंक्शनल मेडिसिन. अच्छा, तर आता आपण एपिसोडची सुरुवात करताना म्हणलं की वय वाढतंय आपलं, त्यानुसार काही काही वेळा आजार येतात, काय येतात. तर ही सर्व आपली जीवनशैलीमध्ये हा बदल घडतो, तर ह्यामध्ये का असा बदल आपण घडून आणणं गरजेचं असतं? आता बेसिकली जर आत्ताच्या आपण घडीचं बघितलं, ह्या इरा म्हणूया किंवा ह्या वेळेचं, तर आता प्रॉब्लेम झालाय ते म्हणजे आपण जे खातोय ते धान्य. कारण एक 10-15 वर्षांआधी जे गहू मिळायचे ते चांगले होते, कारण तिथनं कुणाला असं खूपच इश्यूज म्हणा, म्हणजे पोट फुगतंय, ऍसिडिटी होतीये, हे अशा तक्रारी फार नसायच्या, ज्या आता खूप वाढल्यात. म्हणून आपल्याला काय करायचं आत्तासाठी, थोडेसे धान्य म्हणजे कार्बोहायड्रेट्स हे जे म्हणतो, तर साधारण आपल्याला वाटतं की गोड बंद किंवा बाहेरचं बंद ते आलंच, पण आपण विसरतो की आपला घरीच धान्याचं जे ओव्हर कन्झम्पशन होतंय, ग्रेन्स ओव्हर कन्झम्पशन, हे आपल्याला आता कमी करणं गरजेचं आहे. आणि ह्यात पहिली जी गोष्ट कमी करायची, रादर मी म्हणेन की वर्जच करायची आहे, ती म्हणजे गहू. अच्छा, हे थोडंसं करणं गरजेचं आहे. आता इथे काही इश्यूज म्हणजे काय, सिलियाक डिझीज म्हणा, म्हणजे व्हीट ज्यांना नाही सूट होत, अपार्ट फ्रॉम धिस सगळ्यांनीच रादर ते करणं गरजेचं आहे. कारण आत्ता जे गहू मिळत आहेत ते GMO आहेत, म्हणजे आपण म्हणूया जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम. म्हणजे ते पीक जे आहे त्याच्या जीन्स मध्येच केमिकल्स घालून ते वाढवलं जातं, त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी, शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी असं. तर ती व्हरायटी आत्ताची ड्वार्फ व्हरायटी म्हणून असते आणि ती आधी नव्हती. आधी खपली गहू वगैरे जे आपण घ्यायचो तर ते बेटर होते आणि आत्ता तसं नाहीये. त्यामुळे जे साधारण एक हेवी जेवण झालं की त्याच्यानंतर ढेकर येणं, थोडंसं झोप येते असं वाटणं, हे नॉर्मल होतं आधी. पण आता तुम्ही नॉर्मली काही खा, अराउंड इव्हन 30s मधल्या पण मुलांना ही ऍसिडिटी होणं, गॅसेस वाटणं, पोट फुगणं, हे खूप वाढलंय. इन्फ्लमेशन ज्याला आपण म्हणतो, आतली सूज. तर काय झालंय, तो प्रॉब्लेम झाला त्या धान्याचा किंवा ग्रेनचा आणि स्पेशली व्हीट. कारण आपण सर्रास 2-3 पोळ्या खातो आणि कळतही नाही, ते ऍडिक्टिव्ह आहे. म्हणून फर्स्ट आपण जर लाईफस्टाईलवर जाणार असू, लाईफस्टाईल चेंजवर, तर गहू वर्ज करणं हे आपल्या प्रायोरिटीला. आणि गहू म्हटलं की पोळ्या तर आल्याच, पण आपण रवा म्हणजे उपमा विसरतो आणि दलिया म्हणा ते सगळं किंवा ब्रेड हे लक्षात येत नाही, कारण त्याचा सोर्स हा गहूच झाला. सो उपमा सुद्धा बंद
आणि ब्रेड तर अर्थात बंद, आणि ते दलिया वगैरे ते वालं पण बंद सगळं. तर हे फर्स्ट स्टेप झाली टुवर्ड्स, तुम्ही म्हणा 50 नंतर आपण जर जातोय तर थोडंसं हे करणं गरजेचं आहे. पण आता हे म्हणजे गहू न खाणं हे पचनी पडणं जरा अवघड आहे, इतक्या वर्ष आपली ती सवय असताना. तर आता रोजचं आपलं ताट वाढलंय, तर ते मग काय त्या ताटाकडे काय म्हणून पाहावं, त्याच्यात अट्रॅक्शन म्हणून? आता आपण एक करू शकतो की ह्याला सबस्टिट्यूट करूयात बाय मिलेट्स, म्हणजे भाकरी, म्हणजे ज्वारी, बाजरा, नाचणी, हे धान्य आपण घेऊयात. ती भाकरी काही इश्यू नाहीये खायला, एकच ठेवूया तिचं प्रमाण. आणि आपल्या बाकीचे जे ताटातले पदार्थ आहेत, उदाहरण भाजी म्हणजे कुठली तरी फळभाजी असेल, एखादं कडधान्य, एक वाटी दही, असं ते नुसतं लावून लावून खाणं किंवा छोटसच अमाऊंट मध्ये घेणं, ह्यापेक्षा आपण एक छान मोठी वाटी दही घेणं, नंतर अर्थात काहीतरी सॅलड. आणि आता महत्वाचं जे आहे ते रादर करणं खूप गरजेचं आहे आफ्टर 50s, ते म्हणजे त्या ताटात एक तरी ॲनिमल सोर्स प्रोटीन. आता ॲनिमल म्हणजे व्हेज मध्ये पनीर आलं किंवा चक्का, हंकट ज्याला म्हणतो, आणि ज्यांचं नॉनव्हेज आहे त्यांच्या अंडीपासनं जे काही चिकन वगैरे खाऊ शकतात ते, पण ते गरजेचं आहे. आणि असं जेव्हा तुम्ही ताट तुमचं असेल तर आपण खऱ्या अर्थाने त्याला बॅलन्स्ड डाएट म्हणूयात, कारण इथे कार्बोहायड्रेट जात आहेत, एक प्रोटीन जात आहे, आणि अर्थात आपण कुकिंग ज्या चांगल्या तेलात करू, शक्यतो घाण्याचं तेल, तर ते चांगले फॅट्स पण जात आहेत. त्यामुळे हे आता करणं गरजेचं आहे, इम्प्लिमेंट आपल्याला. पण असं न केल्याने समजा आता असं वाटतं वर्षानुवर्षांनी हे करतोच आहे, फार तर काही लॉस झाला नाही आमचा असं जाणवत नाही. तर हेच असं बदल केल्यानंतर हा पॉझिटिव्ह बदल जाणवतो का, किंवा मग नाहीच करत राहील तर काय लॉस होऊ शकतो हा बदल? येस, पॉझिटिव्ह बदल नक्कीच जाणवतो, आणि तो तुम्हाला जाणवेल जेव्हा तुम्ही असं ताट खाल ज्यामध्ये प्रोटीन आहे, एकच भाकरी आहे, ती वाढवायचीच नाही, काही संपली तरी भाजी आहे वगैरे. त्यानंतर तुम्हाला परत 2 तासांनी भूक लागत नाही लगेच, जी आपल्याला पोळी भाजी वरण भाताने नॉर्मली लागते, कारण परत आपण काहीतरी खातो. का असं होतंय? कारण आपलं आत्ताचं जे ताट आहे, ज्यामध्ये 2 पोळ्या, वरण भात, भाजी एवढंच, आणि काय कोशिंबीर असेल तर, ह्यामधून हे खाल्ल्यानंतर आपलं इन्शुलिन स्पाइक होत आहे, बिकॉज ह्या ताटामध्ये फक्त कार्बोहायड्रेट्स आहेत, कार्बोदके, आणि जे इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी आपण म्हणतो, तो पदार्थ रक्तात म्हणजे शरीरात आला की त्याची साखर बनते डायरेक्ट, मध्ये आधी काहीच बनत नाही, त्याचं दुसरं कुठलं मध्ये प्रोडक्ट होत नाही, डिरेक्टली साखर रक्तात जाते, आणि ज्या स्पीडने जाते तो इतका फास्ट आहे, म्हणून इन्शुलिन तेवढंच स्पीडने येतं, आपल्याला एनर्जी मिळते. पण ह्याचा ड्रॉबॅक असा आहे की पुढच्या 2 तासात ती त्याच स्पीडने क्रॅश होते, आणि आपल्याला परत खावंसं वाटतं. म्हणजे आपल्याकडे काय आहे, 9-9:30 ब्रेकफास्ट झाला की 1-1:30-2 लंच, आणि 8:30-9 डिनर. तर आयडियली आपण असं खायला पाहिजे, पण आपण करत नाही तसं, कारण ते 9-9:30 जो ब्रेकफास्ट केला, पोहे खाल्ले असतील तर तो इन्शुलिन स्पाइक झाला, कारण अर्थात साखर आली, इन्शुलिन स्पाइक झाला, साखर घेतली, पेशींना मिळाली, आपल्याला एनर्जी मिळाली, आपण दिवसभराच्या कामासाठी रेडी झालो, पण ती तेवढ्या स्पीडने क्रॅश झाली, आणि म्हणून परत 11:30च्या दरम्यान असं काहीतरी आपण छोटासा चहा, एखादं फळ, जे ऑफिसमध्ये ते असे मिड मॉर्निंग ब्रेक घ्यायला जातात, काहीतरी खातात. सो आपण ब्रेकफास्ट नंतर लंच, लंच नंतर लगेच डिनर असं करत नाही. सो आपण काय करतोय, पारंपरिक आपल्या जेवणामुळे सतत तो स्पाइक इन्शुलिनचा चालू आहे, सतत ते स्त्रवलं जातंय पॅनक्रियाज मधून, आणि जितकं त्याचं सिक्रेशन होईल तेवढी शुगर साठत चालली आहे, आणि शुगर साठते याचा अर्थच आहे की फॅट डिपॉझिशन होत. 2 गोष्टी तर मला यातनं आठवल्या की आता आपण लंच मध्ये समजा काय असं बोललो, ब्रेकफास्ट आयडियली काय असला पाहिजे आपला? आयडियली पहिलं तर उठल्या उठल्या मी म्हणेन की आपण सुरुवात एका फॅटनी करायला पाहिजे. म्हणजे काय की जस्ट उठल्या उठल्या तुम्ही 1 चमचा तूप किंवा खोबरेल तेल असं प्यायचं इमिडिएटली आफ्टर ब्रशिंग. आपण काय करतो की उठल्यानंतर पहिला सोर्स म्हणजे जी देतो ती साखर, म्हणजे चहा कॉफी असं काहीतरी, जी अगेन गरज नसते. तर ते 1 चमचा असं तूप वगैरे खाल्लं, त्यानंतर अर्ध्या पाऊण तासाने तुमचा ब्रेकफास्ट. आता ह्यामध्ये
आता मी म्हटलं तसं आपल्याला जर धान्य कमी करायचे तर पोहे, उपमा, डोसा, इडली हे सगळे त्यातच आले. सो आपल्याला कमी करायचंय. सो आपण हे सबस्टिट्यूट करू शकतो. तर तुम्ही एक छान बाउल भरून उकडलेले स्प्राउट्स असतील, मिक्स स्प्राउट्स, मूग मटकी असं काहीतरी, त्यानंतर त्याचे चिला करू शकतो आपण, मुगाचे डोसे वगैरे करू शकतो, राईट, मिक्स डाळींचे डोसे करू शकतो. आणि ज्यांची अंडी वगैरे जे खातात तर त्यांनी तर काय ऑमलेट वगैरे असं आहे. तर आपल्याला सुरुवात एखाद्या प्रोटीनने केली, प्रोटीन किंवा फॅटने केली तर ते दिवसभराची आपली एनर्जी कॉन्स्टंट ठेवायला मदत करतं. अच्छा. आणि जनरली आपण जेवणामध्ये अंडी किंवा कुठलंही चिकन किंवा पनीर घ्या असं म्हणतात, तर ते कुठल्या फॉर्म मध्ये असं? कारण कित्येकांचा गैरसमज की रस्सावाला रोज जर भाजी त्याच्याबरोबर खाते तर आम्ही ते खातोय सांगितल्याप्रमाणे, असं पॅटर्न होतं. तर ते कशा फॉर्म मध्ये खाल्लं पाहिजे? अंड तर बॉइल्ड चालतील, ऑमलेट चालेल, त्याचा तर काही इश्यू नाहीये. तुम्ही व्हरायटी करा त्याच्यामध्ये, काहीच नाही. अंड रादर पहिली गोष्ट अख्खं खायचंय, त्यात येल्लो बाजूला असं काही करायची गरज नाही. आणि चिकनचं म्हणाल तर आपल्याकडे ते एक चिकन म्हटलं किंवा मटण असेल तर आपल्याकडे एक डेलिकसी असते, म्हणजे एकदम साग्रसंगीत स्वयंपाक. त्याला आपण थोडंसं छेद देऊन ना आपण ते रेग्युलराइज करायला पाहिजे. म्हणजे रोज अगदीच नाही, पण निदान आठवड्यातनं 2दा चिकन होतंय तर तुम्ही नॉर्मली आणताय आणि बेसिक कुकिंग करताय, टोमॅटो, कांदा, दॅट्स इट. त्याचा जो एक मोठं जे आपण एक करतो रविवार आणि एकदम आता निवांत खायचं नाही, तर ते आपल्याला काही गरज नाही करायची, कारण तो एक रेग्युलर भाग आपल्या डायटरी पॅटर्नचा आता होणं गरजेचं आहे. आणि ते वेगवेगळे पदार्थांचे आपण पुढे बोलणार आहोत, एक एक त्याचे प्रोज अँड कॉन्स काय असतील. तर एक नेहमी वारंवार लोकांच्या बोलण्यात शब्द येतो की कुठे लिपिड प्रोफाईलचा रिपोर्ट केला की माझं कोलेस्ट्रॉल हाय आहे, आता माझं काही खरं नाही, किंवा त्याला कोणतरी म्हणतं एवढं हाय कोलेस्ट्रॉल आहे, तुझं काही खरं नाही. तर खरंच हे कोलेस्ट्रॉल एक तर वाईट आहे का, किंवा तेच एकमेव घटक आहे का ज्याच्याने तुमच्या हार्टवरती मुख्यतः दुष्परिणाम होऊ शकतो? आता हे परत एक असं वाक्य तुम्ही बोलणार आहे की जे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे, पण कोलेस्ट्रॉल हे अत्यंत गरजेचं कॉम्पोनंट आहे आपल्याला. कारण मेन म्हणजे 80% कोलेस्ट्रॉल लिव्हरच बनवतंय. आता प्रॉब्लेम काय? आता मी म्हटलं की आपल्याला ही अंडी खायची आहेत की चिकन खायचं, तर इथे प्रश्न येणारच की मग कोलेस्ट्रॉलचं काय? तर जे कोलेस्ट्रॉल डोळ्यांना दिसतं की ह्यात कोलेस्ट्रॉल आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल अंड्याचं पिवळं, चिकन, मटण, मासे हे सगळं, पनीर घेऊया व्हेजमध्ये, तूप, बटर जे असं ग्रीसी लागतंय आणि इथे सगळ्यांनाच माहितीये की ह्यात आहे, ते कोलेस्ट्रॉल सेफ, सेफ टू इट. त्या कोलेस्ट्रॉलचा आणि जे ब्लड रिपोर्ट मध्ये दिसणारं कोलेस्ट्रॉल आहे याचा काही संबंध नाही. कारण ते जे कोलेस्ट्रॉल आपण घेतोय ते डायटरी कोलेस्ट्रॉल आहे, जे गरजेचं आहे बॉडीसाठी, सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी, किंवा आपले जे फॅट सोल्युबल आपण विटॅमिन्स म्हणतो ADE, हे सगळे त्यांचं अब्झॉर्प्शन होण्यासाठी, तर ते गरजेचं आहे, म्हणून फॅट पाहिजे. आता काय होतोय प्रॉब्लेम की आपलं खाणं जे आहे ते इतकं कार्बोहायड्रेट डॉमिनंट आहे की जो एक साधारण बैठी ज्याचं काम आहे तरी पण तो 2 पोळ्या असं भात खातोय. इथे प्रॉब्लेम काय होतोय, ब्रेनला जेवढं ग्लुकोज पाहिजे होतं ते मिळालं, पण उरलेलं जी गरज नव्हती ते बॉडीने स्टोअर केलं, आणि स्टोअर केलं ऍज अ फॅट. आता हे स्टोअर होऊन होऊन जे फॅट बनतंय, जे बॉडी फॅट आपण म्हणतो, ते कोलेस्ट्रॉल, ते घातक आहे. आणि लॅब पॅरामीटर कुठलं त्यातलं तर ट्रायग्लिसराइड्स. त्यामुळे जेव्हा आपण लॅब पॅरामीटर लिपिड प्रोफाईल बघतो, सगळे जे काही त्याच्यात असतात, तर त्यातलं जे बॅड खरं तर आहे ते म्हणजे ट्रायग्लिसराइड्स बॅड आहेत, कारण ट्रायग्लिसराइड इज इक्वल टू बॉडी फॅट. त्याच्याच पुढचाच तो एक प्रश्न होता की हे लो फॅट डाएट, फॅट्स आणि फॅटी फूड हा एक सगळा असं गोंधळ वाटतो, सगळं एकच वाटतं. हे काय फरक आहे सगळ्यामध्ये? ती जी एक भीती, तर मी म्हटलं जसं कोलेस्ट्रॉल म्हणजे फॅट, तर ती एक भीती जी आपल्याला आता झाली आहे, वाटते फॅटची भीती, तर इथे आपल्याला कुठेतरी ती भीती वाटून नाही घ्यायला पाहिजे, कारण हे फॅट गरजेचे जे अन्नातनं जातात. मी म्हटलं जसं खोबरेल तेल, खायचं खोबरेल तेल असेल, बटर असेल, तूप असेल, नट्स म्हणजे शेंगदाणे, बदाम, हे सगळे जे फॅट्स आहेत, सीड्स आता मिळतात, हे सगळे गरजेचे आहेत, ते खायला पाहिजेत. आता जे हे प्रोडक्ट्स आहेत फॅट फ्री, लो फॅट वगैरे असं, यातनं ते फॅट काढतात, आणि पण काय होतं, ही जी टेस्ट येते ती फॅटने येते,
म्हणजे एकदम तुम्ही असं काही ऑइल नाही आणि काहीच नाही असं जर खाल्लं तर ती टेस्ट तेवढी लागत नाही. सो हे जेव्हा काढलं जातं तर त्यात काहीतरी टेस्ट लागावी म्हणून सगळं मग कार्बोहायड्रेटचा इंटेक वाढवला जातो. मग ते माल्टोडेक्स्ट्रीन, सुक्रोलोज असे जे काही आर्टिफिशियल सगळे हे शुगर स्वीटनर्स आहेत ते ऍड केले जातात आणि मग तुम्ही खाता. सो इथे प्रॉब्लेम काय झाला, इन्शुलिन स्पाइक झालं, जे अल्टिमेट तेच झालं आणि इन्शुलिन रेझिस्टन्स आला, म्हणजे इन्शुलिन तुमचं काम करत नाही ही स्टेज आली. अँड देन तुम्ही अशा पदार्थांवर राहिला तर मग पुढे जाऊन परत सगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स येऊ शकतात. आता काही काही पदार्थांची नाव आहेत की हे गुड ऑर बॅड एकतर, किंवा मग आता खायचं तर आहे ते प्रमाण समजा किती असावं. अंड्यांविषयी आता आपण बोललो. ब्रेड आयडियली नकोच खायला, बरं. पण जर खात असाल तर ठीक आहे एखादी स्लाइस, पण ते पण म्हणेल आता फॉर्च्युनेटली सारडो ब्रेड मिळतो तर आपण त्याला जर ऑप्ट केलं तर हरकत नाही. तो बेटर आहे, फर्मेंटेड, आणि बाकी काही त्याच्यामध्ये हे नसतात, अडल्टरेट गोष्टी नसतात. तूप चालेल. त्याचं प्रमाण किती असतं? प्रमाण हे जे फॅट आहेत सगळे ना ते तुम्ही ओव्हर इट करूच शकत नाही. म्हणजे तूप असं सोफ्यावर बसलोय आणि खातोय असं आपण करूच शकत नाही. त्यामुळे त्याचं प्रमाण हे म्हणजे लगेचच थांबणार आपण एक चमचा खाल्ल्यानंतर, मॅक्स 2 चमचे. इवन कुकिंग मध्ये सुद्धा बघा, आपण जेव्हा तुपात जर ठरवलं कुक करायचं तर तूप टाकलं तर त्याला लगेच धूर येतो, कारण त्याचा स्मोकिंग पॉइंट जास्त आहे. सो ज्याचा जास्त असा आहे तर दॅट इज सेफ बाय कार्डियक पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा ओव्हरऑल हेल्थ. त्यामुळे ते खाऊया बिंदास्त, कारण ते नाहीच ओव्हर इट होणार. नाही होणार. मग चीज आणि बटर पण चालेल, पण आता स्टील म्हणेन मी चीज अगेन फॅट आहे, कधीतरी चालूच शकतं. पण आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे की आपण उगाचच म्हणजे कारण नसताना जर सगळ्यावरती चीज घालतोय तर ते अवॉइड करायला हरकत नाही, कारण ऑलरेडी आहे बॉडी फॅट, तर मग एक्स्ट्रा नको. फॅट जेवढं कुकिंग मध्ये करतोय आपण वापरतोय तेवढंच सफिशियंट आहे. तरी कसं थोडंसं कमी जास्त हे प्रत्येकाला सब्जेक्टिव्ह डेफिनेशन आहे. समजा आपण असं पकडलं की मी ब्रेड बटर मला ब्रेकफास्टला लागतं, तर मी आठवड्यातनं किती वेळा खाणं योग्य आहे? ब्रेड बटर जर खात असाल तर त्या ब्रेड बटरच्या सोबत परत काहीतरी प्रोटीन पाहिजे. अच्छा. म्हणजे ऑमलेट म्हणा किंवा तुम्ही एक पनीर मॅरिनेट करून फ्राय केलं असेल. आता ह्याने काय होतंय की त्या ब्रेड बटर जे आहे ते एकदम ऍडिक्टिव्ह असतं. कारण कार्बोहायड्रेट वरती जेव्हा तुम्ही फॅट हे करता, म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे खूप ऍडिक्टिव्ह आहे. तर हे खाल्ल्यानंतर परत मी म्हटलं तसं इतकं जोरात इन्शुलिन स्पाइक येणार आणि हे ब्लड शुगर वाढणार. तर जेव्हा ते पनीर किंवा अंडा असेल सोबत तर त्या स्पाइक होणाऱ्याला ते असं थांबवतो आणि तो स्लो स्पाइक जातो इनटू ब्लड. सो इथे आपण असं कॉम्बिनेशन मध्ये जर कार्बोहायड्रेट्स खाल्ले, इवन पोहे असतील फॉर एक्झाम्पल, तर पोहे घ्या आणि माइंडफुल इटिंग ज्याला म्हणतो, की पोह्यामध्ये दाणे जास्त घालणं, नंतर तुम्ही अजून काहीतरी भाज्या चिरून घालू शकता. आता गाजर सीझन आहे तर तो टाकला, असं काहीतरी करायचं. विथ दॅट परत तेवढीच 1 वाटी आपण मूग उकडले आणि त्याचं छान एक फोडणी देऊन असा ब्रेकफास्ट करणं, म्हणजे ते कॉम्बिनेशन मध्ये. तर इथे आपले ब्लड शुगर लेवल्स हे स्टेबल राहतात दिवसभर. आणखी एक पदार्थाविषयी कॉमन हे असतं की ड्रायफ्रुट्स खाणं चांगलं. तर माझ्या माहितीत कित्येक लोक असतात की ते चांगले म्हणून मुठमुठ वाट्या दिवसभर खातात. तर त्याचं प्रमाण किती योग्य आहे खाणं दिवसभर? ड्रायफ्रुट्स मध्ये जे गोड लागतंय म्हणजे मनुके वगैरे ते परत नाही खायचे. बरं. कारण आपल्याला वाटतं आपण हेल्दी खातोय, तर तसं नाही. कारण अगेन जे गोड लागतंय, साखर, मध, गुळ हे सगळं सेम, खजूर पण आलं त्यात, त्यामुळे ते नकोच. मग बदाम, त्यानंतर वॉलनट्स असतील, पिस्ता, हे ठीक आहे खाल्लं तर. साधारण 10 ते 15 असे तुम्ही खाल्ले रोज तरी काय हरकत नाहीये. आणि हे भिजवले तर अजून चांगलं, भिजवून खाल्ले तर. काजू पण आहेत. काजू आहेत, पण अगेन ते थोडे परत ऍडिक्टिव्ह आहेत, कारण त्यात थोडासा कार्ब कंटेंट जास्त आहे. पण दाणे चालतील, शेंगदाणे. तुम्ही शेंगदाणे परत भाजून भिजवून असं खाऊ शकतो. थोडक्यात थोडंसं रोस्ट करून किंवा भिजवूनच खायचे नट्स, हे असे कच्चे नको खायला.
आता आणखी सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय की दिवसभरात सारखी चहा कॉफीची आम्हाला सवय आहे, तर हे खरंच काही त्याचं आहे का, फायदा होतो किंवा लॉस तर होत नाही ना? फायदा आहे. आणि उलट मी म्हणेन की ठीक आहे टू हॅव सम, म्हणजे चहा म्हणा कॉफी म्हणा दिवसातनं दोनदा वगैरे. आता इथे जो इन्ग्रेडियंट आहे जो बॉदर करतो ती साखर. हम्म. बाकी इन्ग्रेडियंट्स चहाचे काही प्रॉब्लेमॅटिक नाहीये. तर आपण त्यात जर रिप्लेस केली साखर, बिन साखरेचं जमलं तर प्रश्नच नाही, पण स्टील रिप्लेस केली तर आपण एक स्वीटनर त्यात टाकू शकतो आणि 2 कप दिवसाला काहीच प्रॉब्लेम नाहीये चहा किंवा कॉफी. पण कॉफीचं म्हणाल जर ती ब्लॅक कॉफी असेल तर 5 कप्स इन अ डे इज ऍब्सोल्युटली सेफ. कारण ब्लॅक कॉफीमध्ये विदाऊट शुगर विदाऊट मिल्क खूप पॉलिफेनॉल्स असतात जे अगेन चांगलं आहे हार्टसाठी वगैरे. आणि मेन म्हणजे कॅफीन जे आहे दॅट सप्रेसेस हंगर, म्हणजे तुमची भूक सप्रेस करतो. सो अगेन ते एक बेनिफिट आहे कॉफीचं, ब्लॅक कॉफी असेल तर. पण मिल्क कॉफी आणि मिल्क चहा हा विदाऊट शुगर आपण जर घेतला दिवसात 2 कप तर इट्स फाईन, म्हणजे काय नाही इश्यू. पण जनरली कित्येक लोकांचं मी पाहिलं ना की ज्यांना आता डायबिटीज डिटेक्ट झालाय, समजा आता सांगितलं साखर बंद करा, चहा साखर घ्यायची नाही, तर त्यांचं असं होतं मग आम्हाला नकोच तो चहा. तर इथे मला हा प्रश्न डोक्यात आला की चहाला असा सक्षम पर्याय साखर नसताना काय आहे? आता आपल्याकडे एक आहे, जसं तुम्ही डायबिटीज म्हटलात तेव्हा, तर साखर बंद करतात लोक. तो बिन साखरेचा चहा असतो आणि त्यासोबत खातात बिस्किट, कन्सिडरिंग की मी चहातली साखर बंद केली, असं आपल्याकडे आहे. तर काय करायचं आयडियली, की प्रॉब्लेम म्हणजे काय आहे, आपण अजूनही ह्या साखर कमी करणं आणि मग त्यात मग गुळ घालतो साखरेच्या ऐवजी, आपण इथेच खूप प्रायमरी स्टेजला आहोत. आपल्याला अजून ग्रेन्स पर्यंत पोचायचंय, धान्यांपर्यंत पोचायचंय. सो सरळ जर ते काय म्हणतात पाहिजे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर, तर आपण थोडंसं ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी, ग्रीन टी अशी सवय करायला हरकत नाही. आता हे परत सगळ्या गोष्टीची चव खूप महत्वाची असते. सगळी गोष्ट जिभेवरून जाणार, त्यामुळे चव पाहिजे आणि चव असेल ती लॉंग टर्म राहते. सो उगाच स्ट्रेस न घेता, तुम्हाला आहे डायबिटीज पण ते एक पदार्थ तुम्हाला खायचा किंवा चहा पाहिजेच, तर आपण हेच करू शकतो की अर्ध दूध आणि पाणी असं, किंवा दूध एकदमच 2-3 चमचे आणि स्वीटनर म्हणून साखर, दॅट्स इट. आणि त्यासोबत एक साधारण 10 ते 15 बदाम अशी स्टार्ट करा तुम्ही, जेणेकरून त्या मी म्हटलं तसं की फॅट आहे, स्निग्ध पदार्थ, नट्स सगळे, त्यामुळे तो जो इन्शुलिन स्पाइक जातोय तो तरी होणार नाही. आणि अर्थात इन्शुलिन स्पाइक असणारा कुठला पदार्थ चहामध्ये तसा नाहीये जर तुम्ही 2-3 चमचे दूध घालताय तर. सो अशा प्रकारे जरासं परम्युटेशन कॉम्बिनेशन करून तुम्ही ते करू शकता. पण उगाच ते सगळं कट डाऊन करणं आणि मग त्याचा गिल्ट येतो, नंतर एक नॉर्मल टेंडन्सी असते आणि मग त्याने स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला की परत शुगर वाढणार. सो आपण अशा वे मध्ये थोडंसं मॉडिफाय करू शकतो. पण त्याला पर्याय आहे साखरेला, काही दुसरं काही घेता येऊ शकतं? मॉन्क फ्रूट स्वीटनर म्हणून आहे, नॅचरल स्वीटनर आहे आणि सेम ऍज शुगर, म्हणजे तुम्ही 1 चमचा टाकलं की साखरेसारखी चव येणार, पण 0 कॅलरीज, म्हणजे ह्यातनं मी म्हटलं तसं की शुगर स्पाइक होणार नाही. तर हे वापरायला काही हरकत नाही, लॉंग टर्म. हो, अगदी लॉंग टर्म. आणि आता शुगरचा डायबिटीसचा विषय निघाला तर बऱ्याचदा लोकांचे ना रिपोर्ट आल्यानंतर ते फार गोंधळ असतात की माझी BSL नॉर्मल आली, हेअर नॉर्मली, HbA1c आता इतकं झालंय तितकं झालंय. ते नक्की कशावर विश्वास ठेवायचा आणि काय फॉलो करायचं, एकच पॅटर्न त्यातला? आता आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे की साधारण ह्या डायबिटीज आणि हे असे जे डिसऑर्डर्स आहेत त्याचे कुठलेही लक्षण दिसत नाहीत लगेच. ती व्यक्ती नॉर्मल असते, सगळं चालू असतं आणि सडन काय ऑफिसमध्ये चेकअप आहे असं काहीतरी होतं आणि ते चेकअप केलं जातं. त्यात मग HbA1c वाढलेला दिसतो. मग तो एकदम काहीतरी 8-9 वगैरे असा त्याचा नंबर असतो, किंवा ब्लड शुगर वाढलेली असते आणि मग त्याची ट्रीटमेंट चालू होते. आणि मग आयडियली तुम्हाला शुगर लागली किंवा डायबिटीज आता चालू झाला असं होतं आणि तो लागलाच आता लाईफ टाईम, असं आपली एक धारणा होऊन जाते. इथे काय करायला पाहिजे की जो माझा अप्रोच आहे की का झाला डायबिटीज पहिल्यांदा, मग त्याचा रूट कॉज काय, तर रूट कॉज जो आहे तो मी म्हटलं तसं इन्शुलिन रेझिस्टन्स. म्हणजे गेली जेव्हा डायग्नोज होतो त्याच्या आधीची एक साधारण 8 ते 10 वर्ष तुमचं इन्शुलिन
हे आपण म्हणूया इनर्ट, निष्क्रिय झालेलं, ते नव्हतं काम करत. कारण साखर आली, ती पेशींना दिली, हे त्याचं काम आहे, पण पेशी रेझिस्ट करतात इन्शुलिनला, त्या सॅच्युरेट झाल्या. आणि ही पहिल्यांदा होते कंडिशन. त्याचे सिम्पटम्स म्हणाल तर आपल्याला ब्लॅकनिंग ऑफ नेक, म्हणजे असं मान थोडीशी काळसर पडणे किंवा स्किन टॅग्स येणे, चामखिळ येतात, हे जे आहे, वजन वाढते अचानकच, हे त्याची लक्षणं तशी आहेत. पण ते इग्नोर केले जातात, कारण तसं दिवसभरात काही फार आपल्याला बॉदर करत नाहीत ही लक्षणं म्हणून. आता काय होतंय, तेव्हा आपण ऍक्शन घेतली नाही, मग डायग्नोज झालं तर डायबेटीज. आता आपला फोकस होतोय फक्त त्या नंबरला कमी करायचं. मग ते 8चं काय 6 पर्यंत जाणं ह्याच्यावरती चालू होतं. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स हा जो रूट कॉज होता तो आपण विसरलाच. सो इथे इन्स्टेड ऑफ की तो नंबरच कमी करण्यासाठी मेडिकेशन्स म्हणा किंवा फक्त हे कमी खा आणि दर 2 तासांनी खा वगैरे असं करण्यापेक्षा रूट कॉज बघणं म्हणजेच काय, की इन्शुलिन तुमची इच्छा असल्याशिवाय सिक्रीट होणार नाही. कंट्रोल तुमच्या हातात. म्हणजे आपल्याकडे, म्हणजे फॉर एक्झाम्पल, जे एक किराणा दुकानात मापटं असतं असं धान्याचं, ते असं टाकतात वजन बघायला, तर छोट्या साईजचं असतं टिल मोठ्या साईजचं. तर तुम्ही दाणे जरी खाल्ले तरी ते एक छोटं पडणार आहे, म्हणजे काय की इन्शुलिन येणार आहे बाहेर. तर येता जाता किचन मध्ये असं काही खाल्लं, उघडली बरणी खाल्लं, आलं इन्शुलिन बाहेर. ह्याचा अर्थ जर तुम्ही तो स्पाइक इंटरमिटेंटली असा देत गेलात तर ती साखर येतच राहते कंटिन्युअस. सो आपल्याला 3 मील्स मोठे करायचे जे डायबेटिक असतील त्यांनी. त्यामध्ये मग तुम्ही सगळं खा, मी म्हटलं तसं, आणि प्रोटीन हे खूपच महत्वाचं आहे. त्यात पनीर किंवा अंडी असं हे पाहिजेच. आणि हे असं 3 वेळेस खा. आणि आता इथे काय होणार, ते HbA1c तर कमी होणार, पण आपला जो रूट कॉज म्हटलं मी, इन्शुलिन रेझिस्टन्स, तो रिव्हर्सलला जाईल. आणि जेव्हा 6 आणि 5 आणि अशा तुम्ही जर आकड्यावर आला तर तो परत काय 9 वरती लगेच जाणार नाही. सो हे आपल्याला करायचं डायबिटीज. आणि करण्यासाठी फास्टिंग इन्शुलिन ही एक मी म्हणेन मोस्ट इग्नोर्ड इन्व्हेस्टिगेशन आहे. ती केली जात नाही आपल्याकडे. ती करणं गरजेचं आहे, रादर दॅन फास्टिंग शुगर आणि HbA1c. म्हणजे ते तर आहेच, पण ही थोडी करायला पाहिजे, इन्शुलिन बघायला पाहिजे आधी. अच्छा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याचदा लोक एकमेकांच्या अज्ञानामध्ये ते रिपोर्ट बघून अगदी ज्यांना समजत नाही ते लोक त्याला सल्ला देऊन टाकतात, हे बंद कर, हे वाढले, ते वाढले, आणि लोक ऐकतातही. वाईट म्हणजे. तर आता आपण खाणं किंवा व्यायाम ह्याच्याविषयी बोलतो, इन्सुलिन विषयी. यामध्ये सगळ्यामध्ये रोजचा व्यायाम हा भाग किती महत्वाचा आहे, आणि तो साधारण आता आपण 50 नंतर बोलतोय म्हणून तो साधारण कशा पद्धतीचा असणं अपेक्षित आहे? 50 नंतर मी म्हणेन, जर आता बायका धरूयात तर त्यांना तर इन जनरलच स्ट्रेंथ ट्रेनिंग हे महत्वाचं आहे. तुम्ही चालत असाल पाऊण तास 1 तास तर ओके, ठीक आहे, बट जरासं आपण ना ऍड ऑन करणं गरजेचं आहे. कारण 50 नंतर मसल मास खूप कमी होतो, आणि मसल हे फक्त छान दिसण्यासाठी नाही, ते तुम्हाला ओव्हरऑलच तुमची हेल्थ चांगली प्रोटेक्ट करतं. तुम्हाला पुढच्या हाडं ठिसूळ होणं, हे जे सगळे चालू होतात प्रॉब्लेम्स, तर मसल मास चांगला असेल तर हे जरा अजून लॉंग टर्म राहतं. सो वेट ट्रेनिंग जर आपण केलं बेसिक वेट्स वरती तर हे प्रचंड फायदेशीर आहे. आणि जर बायका असतील स्पेशली, त्यांनी तर 50s नंतर ते करणं गरजेचं आहे. एक भीती असते त्याच्याबद्दल, पण अंडर गायडन्स व्यवस्थित वेट ट्रेनिंग हे खूपच महत्वाचं आहे. आणि ते आपण थोडंसं त्याचंही नॉर्मलाइज करणं गरजेचं आहे ते. आणि आठवड्यातून साधारण किती दिवस? 3 वेळेस. मी तर म्हणेन 3दा. इवन तुमचं काही चालणं वगैरे असेल ते पण एक अर्धा ते पाऊण तास ठेवा. खूप 2-2 तास चाललायत, कारण असंही झालंय जे फक्त चालतात त्यांना रादर, म्हणजे आतापर्यंतच्या माझ्या ह्याच्यामध्ये आर्थरायटिस वगैरे हे इश्यूज झालेत इनस्पाइट ऑफ खूप वॉकिंग असलं तरी. कारण त्या वॉकिंग नंतर स्ट्रेचिंग नसतंय व्यवस्थित, किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत. कुठेतरी अगेन विटॅमिन डीचं आपलं एक आता नॅचरली मिळत नाही, ऊन तसं कोण घेत नाही वगैरे, बऱ्याच गोष्टी. फॅट खाल्लं जात नाही, तूप वगैरे, सो ऍब्झॉर्प्शन होत नाही, त्यामुळे डी तसं कमी. आता ह्या सर्वातनं आम्हाला अपेक्षित ती सगळी माहिती यातनं मिळाली. शेवटचा प्रश्न टेक अवे मेसेज सारखंच विचारतो मी, की अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज हेल्थ? ओके, सो
मिअरली ऍब्सेन्स ऑफ डिझीज हे तर एक आहे डेफिनेशन Yes. मध्ये, पण आपल्याला थोडंसं एक करायला पाहिजे की आपल्याला जरासं ना रूट कॉज अप्रोच ठेवायला पाहिजे की नक्की काय झालंय. आणि रूट कॉज अप्रोच करण्यासाठी आपल्याला ऍटलिस्ट मी म्हणेन 6 मंथ जरा लॅब रिपोर्ट्स करणं गरजेचं आहे, ज्यामध्ये आपल्याला कळून येतं आपली हेल्थ कशी. सिम्पटम्स येईपर्यंत वाट न बघणं हे थोडंसं माझ्या मते आपण जरा इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. जे अगदी आफ्टर 50s तर असतील त्यांनी एव्हरी 6 मंथ्स करावे. रिपोर्ट मध्ये काय येणार आहे, मला काय होत नाही असं न अज्युम करता थोडंसं आपण हे करायला पाहिजे. आणि त्यामध्ये 100% विटॅमिन डी आणि बी हे आपलं कमी येतच लोकांचं. त्याच्यावरती परत पण ऍक्शन घेतली गेली पाहिजे मग लगेच. कारण अशा काही गोष्टी आहेत ज्याचे सिम्पटम दिसत नाहीत. हाय कोलेस्ट्रॉल सिम्पटम दिसणार नाही, मग कधीतरी मेजर काहीतरी झालं कीच कोलेस्ट्रॉल एकदम आपण येतो की कोलेस्ट्रॉल वाढलं होतं. सो लॅब रिपोर्ट करणं गरजेचं आहे. येस. आणि त्यानुसार तशी ती ट्रीटमेंट कंटिन्यू करून परत त्याचा फॉलोअप ठेवत राहणे. हो, लाईफस्टाईल चेंज हा नेव्हर एंडिंग आहे. तुम्ही जेव्हा कुठल्या आहार पद्धती बदलताय आणि चेंज करताय, ऍक्टिव्हिटी वाढवताय, तर मग इथे स्टॉप नाही. ही ऑनगोईंग प्रोसेसच राहणार. तर आज नवीन वर्षाच्या आपल्या पहिल्याच एपिसोडमध्ये मुद्दाम आमचा असाच प्रयत्न होता की हेल्थ रिलेटेड म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं जे परत परत आम्ही वाक्य म्हणतोय की तसंच इंटेन्शन असावं. शेवटी कितीही तुम्ही पाळलं तरी कधीतरी एखादा आजार होणार, काहीतरी होणार. पण बऱ्याचदा असं असतं वाटतं ना की तुम्ही गिल्ट फ्री जेव्हा असता की मी हे सगळं पाळल्यानंतर सुद्धा असं झालं तर ठीक आहे, हा भाग आहे. पण बरेचसे आजार हे नंतर गिल्ट मध्ये जास्त माणसं त्यामध्ये मन खात राहतं की हे मी पाळायला पाहिजे होतं, ऐकायला पाहिजे होतं, तेव्हा मी ट्रीटमेंट किंवा इन्व्हेस्टिगेशन वेळेवर करून घ्यायला पाहिजे होते. तर कमीत कमी हा गिल्ट नसावा. तर म्हणजे प्रेक्षकांना हेच सांगणे ह्या एपिसोडमधून आहे की प्रिव्हेन्शन याचा अर्थ काय असतो. तर कमीत कमी रोजचा व्यायाम करणे, आपली हेल्थ चांगली राहिल्या दृष्टीने व्यक्ती म्हणून आपण प्रयत्न करत राहणे. आणि जसं आता आमचे सर्व डॉक्टर मित्र इथे येऊन वारंवार सांगतायत की वयाच्या समजा 40 नंतर असेल, 50 नंतर असेल, आपापल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या त्या टप्प्यावरती तपासण्या करून घेऊन त्यासाठी काही वेळ जात असेल तुमचा, त्यासाठी काही खर्च होत असेल, असं जर वाटत असेल तर कदाचित ह्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी असतात खऱ्या, ज्या आत्ता आपल्याला मोठ्या वाटतात, पण कदाचित त्या जेव्हा उग्र रूप धारण करतात तेव्हा त्या सर्वच दृष्टीने आपल्यासाठी मोठा तो आपला टोल आपल्या आयुष्यावर त्याचा येऊ शकतो. तर ही काळजी आपण नवीन वर्षाचं एक आपलं एम म्हणून ठेवूया की आपण मागच्या एपिसोडमध्ये मॅरेथॉन किंवा रनिंग ह्या विषयावरती चर्चा केली की त्यातून आपलं एक व्यक्तिमत्व घडत जातं बऱ्याचदा की ह्या सगळ्या गोष्टी करण्याने काय घडतं बाबा. तर आपण कुठल्याही प्रसंगाला फेस करायला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होतो. त्यामुळे आला जरी एखादा प्रसंग आहे, जेव्हा मला कुठला तरी आजाराचं डिटेक्ट झालंय, तर मी मनाने तितका स्ट्रॉंग झालेला असतो की मला त्याची आजाराला फेस करण्याची एक मानसिकता तयार होते. हाच एक आपण ह्यातनं एक सर्व एपिसोडचा सारांश म्हणून घेऊया. आणि आज डॉक्टर मृदुल ह्या अशा आपल्या सगळ्यात यंग आपल्याकडच्या गेस्ट वर्षाच्या पहिल्या दिवशी आल्यात. तर नक्कीच भविष्यात आपण आणखी एक एपिसोड त्यांच्यावर करूयात, कारण असा हा विषयाचा फार मोठा व्यासंग आहे, असा अर्ध्या तासात संपणारा विषय नाही आहे. तर ह्या एपिसोडच्या निमित्ताने तुम्ही आपल्याची भेट झाली आणि या विषयावर गप्पा झाल्या, तर आमच्या सर्व टीमतर्फे थँक्यू.